महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा संजय राऊत विरुद्ध अमृता फडणवीस असा सामना रंगताना पाहायला मिळतोय। ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी अमृता फडणवीस यांच्यावर खोचक टिप्पणी करत मिसेस फडणवीसांनी आता दिल्लीत जाण्याची मानसिक तयारी ठेवावी असा सल्ला दिला होता। राऊतांच्या या वक्तव्यानंतर अमृता फडणवीस यांनीही त्यांना जोरदार प्रत्युत्तर दिलंय। राऊतांच्या टीकेला उत्तर देताना त्यांनी आपल्या खास शैलीत पलटवार केलाय। दरम्यान अमृता फडणवीस यांनी याआधीही राजकीय नेत्यांच्या वक्तव्यावरून थेट प्रतिक्रिया दिल्या। त्यामुळे राऊतांच्या या विधानानंतर त्यांचं उत्तर चर्चेचा विषय ठरलाय। संजय राऊत यांच्या वक्तव्याचा नेमका संदर्भ काय होता आणि त्यावर अमृता फडणवीस यांनी काय उत्तर दिलं, या दोघांमधील शाब्दिक सामना आता आणखी रंगण्याची शक्यता आहे। महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या विविध मुद्द्यांवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू असताना या नव्या वादामुळे राजकीय वातावरण आणखी तापलंय। राऊतांनी नेमकं काय म्हटलं होतं, अमृता फडणवीसांनी त्यांना कोणत्या शब्दात प्रत्युत्तर दिलं आणि त्यांच्या या वक्तव्यामागचा नेमका अर्थ काय, पाहूया अमृता फडणवीसांचं राऊतांना दिलेलं जोरदार उत्तर। पहा, विरोधकांचं कामच असतं टीका करणं, पण मला वाटतं टीका सुद्धा अशा करायला पाहिजे, त्या कन्स्ट्रक्टिव्ह असायला पाहिजे। प्रत्येक गोष्टीचा भोंगा सकाळी उठून चालू करणं हे काही ठीक नाही आहे। काही मॅटर असेल, मटेरियल असेल आणि त्याच्यात टीका करणं इट्स ऑलवेज वेलकम इन डेमोक्रेसी। पण काल तुम्हाला संजय राऊतांनी तुम्ही जे म्हटलं होतं की देवेंद्रजींना महाराष्ट्रात राहू द्या, त्यांनी असं म्हटलेलं आहे की अमृता वहिनींनी आता दिल्लीला जायची हळूहळू मानसिकता तयार करावी, देवेंद्रजींना दिल्लीत जायचं। मला वाटतं मानसिकता ही तयार आहे आणि हीच राहणार की महाराष्ट्राची सेवा करायची आहे देवेंद्रजींना, आणि जिथेही आम्ही घरचे त्यांचा साथ देऊ शकलो आम्ही देऊ, आणि ही मानसिकता आपल्यासाठी इनफ आहे, महाराष्ट्रासाठी इनफ आहे। बाकी मानसिकतेचं बाकीच्यांनी स्वतःसाठी वेगवेगळा तुम्ही आज इतका मोठा कार्यक्रम इथं घेतलेला आशा वर्करना आर्थिक साक्षर करण्याचा, कशा पद्धतीने हा प्रोजेक्ट असेल आणि तुम्हाला वाटतं या प्रोजेक्टमुळे त्या महिलांच्या जीवनात काही वेगळे बदल होते? आज नागपूरचा हा आमचा पहिला कार्यक्रम, जाहीर कार्यक्रम DBH फाउंडेशनचा हा आम्ही चालू केलेला आहे आशा वर्करसाठी, आशा दीदींसाठी, ज्या दिवस रात्र स्वतः झटतात लहान मुलांसाठी, बाळंतिणींसाठी। यांच्याकडे कोण लक्ष देईल असा विचार DBHच्या मनात आला आणि त्यातनं फाउंडेशननी हा कार्यक्रम चालू केला आहे। आज 300 सेविकांना आपण प्रशिक्षण देतो आहे ऑन फायनान्शियल लिटरसी, आर्थिक सशक्तीकरण आणि स्वतःच्या हेल्थकडे कसं पाहता येईल त्यासाठी एक 360 डिग्रीज वेलनेस प्रोग्राम त्यापुढे आहे। पूर्ण दिवसाचा हा असा कार्यक्रम आहे आणि पुढच्या टप्प्यांमध्ये काही दिवसात बाकीचे 1000 आशा वर्कर्स आम्ही कव्हर करणार आहोत। मैडम, तमिलनाडु की सरकार ने एक निर्णय लिया है तीसरे बच्चे के लिए महिलाओं के मैटरनिटी लीव। इसका मैं अवेयर नहीं हूँ, बट थर्ड चाइल्ड मैटरनिटी लीव, मला असं वाटतं मैटरनिटी लीव मैं इसके बारे में आज अवेयर नहीं हूँ, ये क्या उन्होंने निर्णय लिया है। बट वहाँ पे 2 बच्चों के लिए महिलाओं को छुट्टी मिलती थी, तीसरे बच्चों के लिए भी उन्होंने उसकी अनुमति दी है कि तीसरे महीने। देखिए, इसमें दो पहलू है। एक तो स्त्री का मूलभूत अधिकार है कि जब वो बच्चा पैदा करती है तो उसको उतना समय मिले बच्चों का संगोपन करने के लिए, उसका एक पहलू ये है। तो ह्यूमैनिटेरियन ग्राउंड्स में ये सही बात है कि स्त्री को चाहे 2 बच्चे हो या 3 उतना समय दिया जाना चाहिए। और बट दूसरा है कि हमारी आबादी ऑलरेडी इतनी बढ़ चुकी है, तो आप तीसरे बच्चे के लिए इससे एक प्रोत्साहन ही दे रहे हैं कि तीसरा बच्चा भी पैदा कीजिए। ये हमारे जैसे देश में होना चाहिए क्या, ये एक सोचने की बात है।